नमस्कार मंडळी, मी सुनीता. आजपासून मी एक नवीन प्रवास सुरू करते. माय लाईफ माय ब्लॉग्स या माझ्या छोट्याच्या यूट्यूब कुटुंबासोबत. आतापासून माझ्या दैनंदिन आयुष्यातील मुमेंट्स, माझे कुकिंग एक्सपेरिमेंट, होमली रेसिपीज, विलेज लाईफ, घरातील गप्पा, माझा दिवस कसा जातो, सगळं तुमच्यासमोर आणणार आहे. हा चॅनल माझ्यासाठी खूप खास आहे, कारण मला नेहमीच वाटायचं की माझा सिंपल लाईफस्टाईल, सिंपल रेसिपीज कोणाशी शेअर कराव्यात. तर आज मी धाडस करून हा स्टेप घेतला आहे. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर हा चॅनल आपल्या सगळ्यांचाच होईल. चला तर मग माझ्या पहिल्या ब्लॉगला सुरुवात करूया. चिकन करी बनविण्याचा हा एक सुंदर, शांत, होमली ब्लॉग. आज सकाळीच ठरवलं होतं की काहीतरी स्पेशल करायचं, म्हणून बाजारातून फ्रेश चिकन आणलं आणि वाटलं की हा पूर्ण प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करावा. कुकिंग म्हणजे माझ्या दिवसाचा थेरपी, माझं हॅपी प्लेस. इथे बघा, मी सारी तयारी करून ठेवली. बारीक चिरलेला कांदा, लाल रसाळ टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि हो, आज मी थोडं कोथिंबीर आणि नारळाचं पाणी पण वापरणार आहे. मी नेहमी प्रयत्न करते की सिंपल इन्ग्रेडियंट्स वापरून मॅक्सिमम चव काढावी. कढईत तेल गरम होते. किचन हा सगळ्यांचा ॲटमॉस्फिअर खूप शांत वाटतो. तवा गरम होतानाच आवाज, मसाल्याचा सुगंध एक वेगळाच आनंद देतो. आता मी कांदा घालत आहे. कांदा हळूहळू सोनेरी होऊ लागला की कढीचं बेस छान तयार होतं. कांदा परतताना घरात एकदम मस्त सुगंध येतो. मला नेहमी वाटते की कांद्याचा रंग बदलताना जणू रेसिपी जागी होत जाते. आता आलं लसूण पेस्ट टाकते. हे नीट परतवणं महत्त्वाचं असतं. या स्टेजला वरूनच करी किती रिच व सुगंधी होणार हे ठरतं. आता मसाल्याची वेळ. हळद, तिखट, धने जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला. मसाले तेलात पडले की ते लाल केशरी काय अप्रतिम दिसतो. ते मसाले परतताना थोडा वेळ द्या, कारण तेवढं फ्लेवर बाहेर येतं. आता मी टोमॅटो टाकते. टोमॅटो जरा मऊ होईपर्यंत परतवायचा आहे. टोमॅटो सॉफ्ट होताना ग्रेव्हीला जाडपणा येतो. आता मसाला तयार झाल्यावर मी चिकन टाकते. चिकनचे तुकडे मसाल्याने पूर्णपणे कोट झाले की ग्रेव्ही अप्रतिम लागते.